आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक 2026 ची जवळपास 21 उमेदवारांपैकी 13 उमेदवार तर बिनविरोध आलेले होते। मिळालेल्या 8 जागा होत्या। 8 पैकी पूर्ण पॅनलमध्ये जे काही उमेदवार होते ते सर्व जे उमेदवार निवडून आले त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो। जनरल मध्ये सुद्धा 2 उमेदवारच होते, बाकीच्या 3 जागा तर बिनविरोध आलेल्या होत्या। तर दोन्ही उमेदवारांचा आपण या ठिकाणी विरोध करू। विविध कार्यकारी संस्थेमध्ये जे उमेदवार निवडून आले त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करू। चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये यावर्षी निवडणूक पार पडलेली आहे। सर्वांचं अभिनंदन। एकीकडे आपल्यासारखे अनुभवी नेते बँकेचा पूर्ण अनुभव आहे, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत, काय सांगाल या निमित्ताने या संदर्भातील पुढील शेतकऱ्यांसाठी? गेल्या 5 वर्षापासून ही बँक ऑडिट वर्ग मध्ये आहे। 2200च्या वर डिपॉझिट आहेत। NPA 0, नेट NPA 0 आहे। चांगल्या प्रकारचे या संदर्भामध्ये आता नवीन माननीय नामदार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही बँक चालते आणि त्यामुळे आता जे कर्जमाफीचं जे धोरण त्यांनी राबवलेलं येत आहे त्यामध्ये या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये बँकेचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। माझ्या तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना सर्वांनी मला जे भरभरून मतदान दिलं त्याबद्दल मी सर्व मतदाराचे मला वरपुडकर साहेबांनी साथ दिली। आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांनी तर माझे सर्व त्यांनीच पणाला लावली व विटेकर दादांनी मला सुद्धा खूप मदत केली। याबद्दल मी दोन्ही आमदाराचे व वरपुडकर साहेबांचे आभार मानतो व मतदाराचे आभार मानतो। दादाचं रहस्य काय आहे? रहस्य काय, मी सहकारामध्ये काम करतो, मला सहकारामध्ये अनुभव आहे। मी एक गुट्टे साहेबाचा 2000 जवळपास 22 पासून मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे मी सहकारामध्ये मला अनुभव आहे। त्याच्यामुळे गुट्टे साहेबांनी माझी पारख केलेली आहे। म्हणजे थोडक्यात तुम्हाला विरोधच नव्हता? नाही, विरोध होता, विरोध सगळे माझे विरोधक एकालते, सगळे विरोधक तालुक्यातले एकत्रित आलते। मला मतदारांनी गुट्टे साहेबांनी ताकद लावली, म्हणजे तुमच्या शत्रूंनी सुद्धा तुम्हाला गुणवत्ता पाहून विजय केला। अगदी बरोबर। विजयाचं जे श्रेय आहे ते मी सर्वप्रथम पॅनल प्रमुख जे आहेत बोर्डीकर साहेब, वरपुडकर साहेब यांनी परभणीच्या मध्यवर्ती बँकेसाठी एक विकासासाठी त्यांनी एकत्र पॅनल केला आणि मला उमेदवारी दिली। सर्वप्रथम त्यांचं मी आभार व्यक्त करतो। आजच्या विजयाचं जे श्रेय आहे पॅनल प्रमुख बोर्डीकर साहेब, वरपुडकर साहेब आणि या परभणीचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील या तिघांनाही आणि सर्व माझे जे मतदार आहेत त्या सर्वांना मी हे श्रेय देतो। ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांना मी या विजयाचं श्रेय देतो। शेतकऱ्यांच्या बाबतीतलं जेवढं काही बाकी काय जेवढं नॅशनलाइज बँक आहेत जेवढ्या काही उपाययोजना आपल्या मार्फत करता येतील त्या सर्व योजना आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत करण्याचा पूर्णपूर प्रयत्न करू। पतसंस्थांना ज्या मार्फत आता बाकी सरकारी पतसंस्था असतात त्यांना जवळपास 12% कर्ज असतं। आज त्यांचा खूप जणांच्या अडचणी ऐकल्यानंतर पतसंस्थेला 11% कर्जाची मागणी होती। निश्चितपणे संचालकाच्या पहिल्या बैठकीमध्येच ते 12%वरनं 11%चा जो ठराव आहे पतसंस्थेच्या कर्जासाठी तो निश्चितपणे घेतला जाईल एवढी आम्हाला मी शाश्वती देतो। त्या पद्धतीनं विजयाचं श्रेय मी पॅनल प्रमुख आमचे बोर्डीकर साहेब, वरपुडकर साहेब आणि परभणीचे जे कार्यसम्राट आमदार आहे डॉक्टर राहुल पाटील साहेब या तिघांनाही आणि सर्व मतदारांनी ज्यांनी आपल्याला पूर्ण विश्वास ठेवला त्या सर्वांवर मी विजयाचं श्रेय देतो।